कायदेविषयक माहिती देणाऱ्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी महेश चौगुले आपल्यासाठी आज एक नवीन विषय घेऊन येत आहे। अंगठ्याच्या ठशाचे कायद्यातील महत्त्व आणि अंगठा घेण्याची पद्धत ही भारतामध्ये केव्हा अस्तित्वात आली हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी कायदेविषयक माहिती देणाऱ्या आमच्या YouTube चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। ठशांच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अंगुली मुद्राशास्त्र असे म्हणतात। अंगुली मुद्राशास्त्रामध्ये 64 अब्ज व्यक्तीमध्ये एखाद्या व्यक्तीचे हाताचे ठसे एकसारखे असू शकतात अशी शक्यता ह्या शास्त्रामध्ये दर्शवलेली आहे। अंगठ्याचे ठसे अंगठ्यावरील रेषा ह्या एकसमान कधीच नसतात। प्रत्येक व्यक्तीच्या हातावरील अंगठ्याच्या रेषा ह्या वेगवेगळ्या असतात। भारतामध्ये अंगठा घेण्याची पद्धत केव्हा रूढ झाली हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। सर विल्यम्स जेम्स हर्शेल हे बंगालमधील हुगळी प्रांतात जिल्हाधिकारी होते। सन 1858 मध्ये त्यांनी सही करून ती पुन्हा नाकारणे तसेच तोतयागिरी थांबविणे याकरिता सही बरोबर अंगठा घेण्याची पद्धत रूढ केली। त्यामुळे तोतयागिरी ही मोठ्या प्रमाणात थांबली व सही करून पुन्हा ती नाकारणे हेही थांबले। त्यानंतर सर एडवर्ड रिचर्ड्स हेनरी हे बंगाल प्रांतात पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत होते। 1891 मध्ये त्यांनीही गुन्हेगारांची ओळख पटविण्याकरिता अंगठा घेण्याची पद्धत सुरू केली। तेव्हापासून सही घेणे व त्या सही बरोबर अंगठा घेणे ही पद्धत रूढ झाली। बंगालमध्ये सही बरोबर अंगठा घेतल्यामुळे सही करून ती पुन्हा नाकारणे तसेच तोतयागिरी करणे ह्या गोष्टीला आळा बसला। तदनंतर भारत सरकारने 1899 मध्ये बोटांच्या ठशाबाबत तज्ञांची साक्ष ग्राह्य धरणारा कायदा अस्तित्वात आणला। कायद्यामध्ये कागदपत्रावर सहीपेक्षा अंगठ्याला अधिक महत्त्व दिले गेले आहे। लेखनाची कमी गती असलेली व्यक्ती लेखनाची जास्त गती अधिक गती असलेल्या व्यक्तीची सही करू शकत नाही, मात्र या उलट नक्की होऊ शकते। आपली सही ही अरुंद असेल एकदम साधी असेल तर आपल्या सहीची फॉर्जरी होऊ शकते, आपल्या सहीची कॉपी होऊ शकते। त्यामुळे सही करत असताना सहीमध्ये लेखन कौशल्य असणे हे महत्त्वाचे आहे। त्यामुळे सही बरोबर अंगठा हे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपण शासकीय कार्यालयात सर्व ठिकाणी आपण सही करत असतो आणि सही बरोबर अंगठाही करत असतो। मग नेमका अंगठा कशा पद्धतीने कागदपत्रावरती दस्तऐवजावरती करायचा हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहे। कागदपत्रावरती अंगठा करत असताना अंगठा हा पूर्ण उठला आहे का अर्धा उठला आहे हे पाहणे गरजेचे असते। त्याचबरोबर अंगठा उठवत असताना अंगठ्याच्या ठशावरील सर्व रेषा त्या कागदपत्रावरती ठळकपणे उठल्या आहेत का हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे। अंगठाच्या ठसा उठवत असताना जास्त शाई अंगठ्याला जर लागली असेल तर तो अंगठा धब्बा उठला जाईल आणि त्यामुळे अंगठ्यावरील ठशांच्या रेषा दिसणार नाही। त्यामुळे अंगठा पडताळणी करतेवेळी मोठी अडचण निर्माण होईल। तसेच संपलेला स्टॅम्प पॅड यावरती जर आपण पाणी टाकून जर एखादा अंगठा उठवला तर तो अंगठा अस्पष्ट असा दिसेल, त्यामुळे ही पडताळणी करता अडचण निर्माण होईल। त्यामुळे अंगठा हा नेहमी स्पष्ट आणि ठळकपणे दिसेल असाच या कागदपत्रावरती करणे हे आवश्यक आहे। अंगठ्याला कायद्याच्या चौकटीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अंगठ्यावरील ठसे हे गर्भात असल्यापासून ते मरेस तोपर्यंत अंगठ्यावरील जे काही ठसे आहेत रेषा आहेत यामध्ये कोणताही बदल होत नाही। एखाद्या वेळेस अंगठा जळाला तर जळालेल्या अंगठ्याच्या त्वचेखाली तशाच प्रकारचे अंगठ्याचे ठसे सापडू शकतात। कागदपत्रामध्ये परिपक्वता आणण्याकरिता सही बरोबर अंगठा करणे हे आवश्यक आहे। आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दस्त नोंदणी करत असतो। त्याचबरोबर न्यायालयामध्ये, तहसील कार्यालयामध्ये, बँकेमध्ये, शाळा,
महाविद्यालय, हॉस्पिटल यामध्ये आपण आपल्या सह्या बँकेमध्ये, पतसंस्थांमध्ये आपल्या सह्या करत असतो आणि मग सही करत असताना या सही बरोबर अंगठा करणे अत्यंत आवश्यक आहे. सही बरोबर अंगठा केल्यामुळे सही नाकारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याचबरोबर तोतयागिरीला आळा बसेल व सही व अंगठा असलेला कोणताही दस्तऐवज हा एक भक्कम दस्तऐवज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. म्हणून जिथे जिथे सही तिथे तिथे अंगठा करणे ही आपली जबाबदारी आहे. नमस्कार.